थँक्यू. किती खुश आहेत ना सगळे. असंच आमच्या इकडचं वातावरण असतं नेहमी आणि मला ते तसंच आवडतं. पण ही राया जबडेसारखी माणसं आहेत ना, त्यांना काही ते बघवत नाही. प्लीज 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 हा सगळा विचार आज नका करू. आज सण आहे. प्लीज आत्ताच तुम्ही बोललात की छान वातावरण असतं इथलं, ते छानच राहू द्या. हे सगळं सोडून द्या. तसं नाही हो, ही माणसं सहजासहजी पाठ नाही सोडत. आणि माझं त्याचे काही म्हणणं नाहीये. मला माहितीये तो इथे येत राहणार आणि येऊ दे. पण आता तो तुम्हाला पण त्रास द्यायला लागलाय. मी असं कधी म्हणालो? तो बाहेर भेटला होता ना तुम्हाला, मी पाहिलं. काय बोलला तो? अहो काही नाही, नेहमीच्या बाता. मी कानावर सुद्धा घेत नाही. हा प्लीज त्याचं काही ऐकू नका. तो तसाच माणूस आहे. नाही म्हणजे अशी लोक आहेत ना, त्यांचं आपण ऐकून घेतो आणि त्रासही आपल्यालाच होतो. प्लीज तुम्ही काळजी नका करू. हा घेऊ ते. हा कुठे आहेस? हे काय इथेच आहे. इथेच आहेस? मग घरी आहे ना? अगं म्हणजे कामात आहे. आलोच घरीच येतो. तन्मय, संध्याकाळ होऊन गेली तरी अजून तू येतोच आहेस. हे काय निघालोच. लगेच ये. हो हो घरून? हो निघायला हवं. नाही नाही, एक वाटी श्रीखंड खायचंय अजून. हो नको नको प्लीज, गळ्यापर्यंत आलंय सगळं. बाय द वे जेवण खूप छान होतं. थँक्यू. बाय बाय. येस, गुड नाईट. दाजी का शपाई फेऱ्या मारताय? संडासच्या बाहेर रांग लागले, आतमध्ये जाता येत नाही, आत जाऊ शकत नाही मी. जीव खाली होतोय माझा, म्हणून या सगळ्या फेऱ्या मारतोय. अहो मेवणे काय प्रश्न विचारताय? हा अहो स्वतःच्या तोंडानं स्वतःचा अपमान सांगू का? हा का वकारी करून दाखवू कोणत्या रंगाची माती खाल्ली ते? अहो दाजी तसं नाही. तसं नाही मग कसं? अहो साधं एका पोराला गप करता नाही आलं आणि आमच्या मोर तुमची लई जी बळबळती हो. आता दाजी त्या दिवशीचा राग कशापाई काढता आता? नग त्या दिवशीचा राग कसा काय करताय? आयला आजकालची तरुण पोरं मोठ्या माणसाचं ऐकच ना जणू. मग काय, आमच्या मित्राची पोरगी म्हणून आम्ही तिला समजवायला गेलो होतो की नाही? गेलो होतो ना. का आम्ही पहिल्या जुट्टीला कानफाटत मारली होती का? नाही ना. मग कशाला एवढा माज? घ्यायचं पैक, काय कर्ज फेडायचं आणि वाटायला लागायचं चुपचाप. पण नाही, माज भिकेचे डोळे लागलेत ते. पण आम्ही तरी काय करणार? नाही माझं नाव आहे राया, पण मी तरी किती करणार हो दया. मेवणे घ्या. नाही तुम्ही भिंतीत खिळा मारायला सुरुवात करा. आणखीन एक फोटो लावावा लागेल. बरं राज आहे का? चाललंय सांगता मी. जरा ऐकून घ्या. आहे नाही वेळ येणार. अजून थोडे दिवस. एकदा मुदत संपली की ती मुलगी नाक घासत माझ्या पायाजवळ येणार. तेव्हा हा राया जबडे सगळा अपमान वसूल करणार, अगदी व्याजा सकट. आणि तो पोरगा? मेवणे एका वेळी एका विषयाचा पेपर द्या. एकत्र 2 पेपर सोडवणे एवढं डोसकं आहे तुम्हाला? तोंड बंद. नाही त्या पोराची तर जिरवायची आहेच. त्याचा पिक्चर आम्ही स्वतः बघायला येणार आणि ते पण डॉल्बी सिस्टीम घेऊन. पोटभर जेव्हा तू पण. बरं तुम्हाला एक जाणवतंय का? आपण फेस्टिवलच्याच दिवशी असे एकत्र येऊन शांतपणे जेवतो. अगं एरवी तुझी ताई कधी जेवते कळत सुद्धा नाही. सारखी नुसती धावपळ. पण बास आता. पुढच्या वर्षीचे सगळे सण तुम्ही तुमच्या घरी साजरे करायचे. आत्या काय आत्या मला गप्प करू नकोस. ऐक माझं, तुमचं खूप केलंय मी. मग आता मोकळी करा, मला लग्न करून टाका. जड झालोय का आम्ही तुला आता? नाही ग बाळा, जड नाही ग. तुमचं सगळं व्यवस्थित होईपर्यंत मी काही कुठेही जाणार नाहीये. तुझ्या बापाला वचन दिलंय मी तसं. मग
अगं पण थकले मी आता. झालं माझं. नाही नाही, थांब 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 थांब. सॉरी सॉरी सॉरी. अगदी लहानपणी पण असंच करायची. सारखी नुसती चिडते. मग मी एक घास चिवचा, एक घास काऊचा असं करून भरवायची. आता मी तसंच करते. थांब हा. एक घास चिवचा आणि आता एक घास काऊचा. मी पण खूप मिस करते आत्या ते सगळं. पण आता हे माझं आयुष्य आहे. मग ते आठवून तक्रार करत बसायची का हे जे आहे ते आनंदाने जगायचं? हे आपल्यावर आहे ना. मी नाही तक्रार करत बस. म्हणूनच मला तू खूप आवडतेस. माझी भारी लाडकी. आणि मी ते बघ फुगलं कोणीतरी फुगलं. चिडका बिब्बा चिडला. अगं तू सुद्धा लाडकी आहेस ग. घे तुला पण भरवते. नकोय मला. असं काय करते ग? ए माऊ, आमची माऊ आहे ना ती. आमची माऊ चावते. घे तुझ्या आवडीची भाजी. सुरू कर. काय झालं रे? खात का नाहीयेस? ते तोंड आलंय. हो, श्रीखंड दे त्याला. नको नको. नाही ते पोट जड झालंय. काही नको. मी हे ताटातलं सगळं संपवतो. हं? अरे दही आणू का? दही भात खा थोडासा. काही नको. मी हे ताटातलं सगळं संपवतो. तुम्ही घेऊन घ्या. आमची कधीच झाली जेवण. तुला जेवायला वेळेवर ये म्हटलं होतं. तुझा पत्ता कुठे असतो? हा, वाजलेत किती? तू वेळ सांगतोस पण ती 24 तासात 2दा येते ना. कधी? अगं जरा कामात अडकलो होतो. बाहेर काही खाणं झालंय का? हो. नाही. हो की नाही? थोडस. तरीच 3 माणसांचं जेवण करायचं आणि तू त्याच्यात जेवणार नाही. अन्न उरेल त्याचं करायचं काय? बाहेर हॉटेल्स असतात ती सोय म्हणून, चैन म्हणून नाही. ही कळणार तुम्हाला कुणास ठाऊक. अगं ते कामात असताना भूक लागली म्हणून खाल्लं. ठीक आहे, जाऊ दे. ताटात जेवढं वाढलंय तेवढं संपवायचं. त्याशिवाय उठायचं नाही. सोडणार नाही. सोडणार नाही. मी सोडणार नाही. सोडणार नाही. सोडणार नाही. या आरोहीला आणि तन्मयला दोघांना पण सोडणार नाही. माझा अपमान करतात. माझा या राया जबडेचा अपमान करतात. त्यांना असं सोडणार नाही. सुखासुखी सोडणार नाही त्यांना मी. दाजी शांत व्हा. खरं तर तुम्ही तिथे जायला नको होतं. मग काय करायला हवं होतं? सणासुदीच्या दिवशी घरात बसून राहू? एकतर तुमच्या बहिणीने अपमान केलेला मी विसरू शकत नाही. त्या मधुसूदन बरोबर पळून गेली. त्या दिवसापासून विजयादशमीच्या दिवशी या मधुसूदन नामक रावणाचं दहन करतो. दहन. पण आज मात्र आणखीन 2 दहन करणार. एक ती आरोही आणि दुसरं तन्मय. त्यांना मी असा सोडणार नाही. आज त्यांचं पण दहन करणार. जग्या
आज भेंडीची भाजी. भरली भेंडी करते, आवडते ना दोघांना? हो, दे ना, मी चिरते. नको नको, करते मी. हा पण मसाला करेन तेव्हा तुला बोलवते, बघ जरा, आणि मग भरायला मदत कर मला. शिकून घे जरा तन्वी. स्वयंपाक चांगला करायला लागलीस ना म्हणजे मग सासरी मी बघते. या ना, या या. अरे आहात का घरी? हो, या ना, बसा बसा. अहो, इथूनच जात होते, म्हटलं जरा डोकवावं. बसा ना. एका स्थळाची माहिती पण आणली होती. हो का? हा, सांगा ना. हा घ्या मुलीचा फॉर्म. त्याच्यात तिची माहिती आहे, एकदा वाचून घ्या, बघा, आवडेल तुम्हाला. हा पण फोटो नाही आणलाय, फोटो उद्या आणेल. काही हरकत नाही. तन्वी, चहा टाक पटकन. हो. अहो नको, चहा नको, नको गो बाळा, जरा घाईत आहे हो आज. हो घ्या हो, अर्धा कप. आई, आई रक्त. हो, मी काय करू? लागलं मला. तू कशाला एवढी थरथरतीयस? शांत. अगं, हळद आण. हो. सुचलं पाहिजे ना पटपट. आता ही सगळी कामं करायला सून आणा घरी. मुलगी काय दुसऱ्याच्या घरी जाणार, तिच्यावर अवलंबून राहता नाहीच आहे तो. मी कोणावरच अवलंबून नाहीये. मुलगी काय आणि सून काय, आणि सून काय अशा कामासाठी नाही आणायचे मला. मी समर्थ आहे हे सगळं करायला. तुम्ही उगीच काहीतरी भलताच समज करून घेऊ नका. हा, आई, दाब जरा. मी भाजी चिरू का? नको, जरासं कापलंय मला. काय हार्ट अटॅक आलाय का? बरं, निघते मी, घाईत आहे हो, पण उद्या येते फोटो घेऊन. हा, बर, या. तू पण ना, एवढं घाबरायला काय झालं? कसं होणार आहे तुझं? मी तन्मयला फोन करते. आपण प्लीज डॉक्टरकडे जाऊया. बरी आहेस ना तू? तन्मयला कशाला फोन करायचा? उगीच काळजी करत बसेल तू. डॉक्टर वगैरे काही नकोय. दुर्लक्ष केलं की भरतात जखमा, आपल्याही नकळत. हा सरदेसाई कोण आहे? म्हणजे आरोहीला बघायला येत आहेत? अरे नहीं रे, वो बैंक का मैनेजर है. बँकेचा मॅनेजर आरोहीला बघायला येतोय? अरे नहीं रे, बैंक का मैनेजर उसको लोन देने को आ रहा है. अच्छा, लोन. सरदेसाई, अरे हो, देखो सरदेसाई साहब आ गए. नमस्कार. वेलकम. ग्लैड टू मीट यू सर. ही आमची खानावळ, हे सरदेसाई साहेब, नमस्कार. आणि हे मेंबर्स. हा आनंदा, आनंद काका, हा, आणि हे परब काका. वा वा, छान आहे तुमची खानावळ. मस्त आहे ना? दी बेस्ट बेस्ट. तुम्ही इथे काय खाल्लंय का? म्हणजे जेवण वगैरे केलंय? नाही अजून. अहो, तुम्हाला सॉलिड आवडेल. आहू मग एकदम. एकदम दी बेस्ट. हो ना? हो, म्हणजे चला, मी तुम्हाला दाखवते खानावळ. हो. या, आल्या. हो. आरोहीचं लोनचं काम व्हायला पाहिजे. हाँ, जरूर जरूर होगा. ये आदमी अच्छा दिखता है रे. होगा, 101% होगा. चल देखते हैं. वाह वाह, खूप छान मेंटेन केली हा वास्तू. बरीच जुनी आहे ना? हो, माझ्या आजोबांच्या काळापासून. खरं तर ही जागा विकून पैसा येऊ शकतो, पण आमच्यासाठी फक्त ही इमारत नाहीये ना, अनेकांच्या भावना जोडल्या गेल्या. खरंय, वरद म्हणत होता ते अगदी खरंय. नाशकात तुमच्या खानावळीबद्दल ऐकलं नाही असा एकही माणूस नसेल. थँक्यू. थांब, थँक्यू म्हणण्याची घाई करू नकोस, कारण मी अजून तुझ्या लोन विषयी काहीही बोललेलो नाहीये. मी ही जागा पाहिली आणि आम्ही तुला लोन देतोय.
काळजी करू नकोस. पुढच्या 10 दिवसात तुझ्या हातात लोनचा चेक असेल. थँक्यू सर. तुमचे आभार कसे मानू मी कळतच नाहीये. अगं, माझे आभार कशाला मानायला हवेत? तू कायदेशीररित्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केलीस आणि मुख्य म्हणजे तुझा खरेपणा मला भावला. बरं, आता निघतो मी. नाही नाही, असं कसं? काहीतरी खाऊन जा ना सर. नाही, नको. निदान चहा तरी. नाही, खरंच नको. मला आता एक महत्वाची मीटिंग आहे, तिथे जायला पाहिजे. हं? पुन्हा कधीतरी येईन मी नक्की. बर, या मी सोडते. हे यंग मॅन, अरे तू त्या दिवशी बँकेत आला होतास ना? नंतर येतो म्हणालास आणि आलाच नाहीस. हा, मी येणार होतो पण काम खूप होतं, अडकलो. नो प्रॉब्लेम. तुझंच काम लवकर व्हावं या हेतून बोलत होतो. बाय द वे, तुम्ही इथे? हा, सहजच आलो होतो. म्हटलं खानावळीत येण्याच्या निमित्तानं भेट होईल काय. साहेब, यांचं काम झालं का? हो, झाल्यातच जमाय. येत्या 10 दिवसात लोनचं काम होईल यांचं. यांच्यामुळेच काम होतंय आमचं. मी आलेच. काका तुम्हाला गाडीपर्यंत सोडते. या. सरदेसाई, तुम्ही आरोहीला चेक देऊच शकणार नाही, कारण मी तसं होऊच देणार नाही.